सध्या जगभरामध्ये जागतिक अस्थिरतेमुळे अनेक ठिकाणी मात्र पेट्रोल आणि डिझेलचे भाववाढ झाली असून तर काही ठिकाणी मात्र निर्बंध लागले गेले आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील अनेक जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल बाबत निर्बंध लागले आहेत. कारण की इराण आणि इस्रायलमध्ये युद्धाचे पडसाद आता थेट नाशिककरांच्या खिशावर आणि गाड्यांच्या इंधन टाक्यावर उमटताना दिसत आहेत. मात्र त्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यात इंधन वितरणावर मात्र मर्यादा घालण्याचे आदेश देखील दिले आहेत. 25 मार्च 2026 पासून तात्काळ प्रभावाने हे निर्बंध लागू करण्यात आले असून आगामी 31 मार्च पर्यंत हे आदेश लागू असतील. नेमके काय निर्बंध आहेत ते आपण सविस्तर पाहूया. दुचाकी वाहन एका वेळी जास्तीत जास्त 200 रुपयापर्यंतच त्यांना पेट्रोल भरता येणार आहे. तसंच 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांना एका वेळी जास्तीत जास्त 2000 रुपयापर्यंत इंधन भरता येईल. तसंच बाटलीत आणि कॅनमध्ये पेट्रोल देण्यास देखील बंदी घालण्यात आली असून सुरक्षेच्या कारणास्तव आणि साठेबाजी रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कॅप, प्लास्टिक बाटल्या आणि ड्रममध्ये इंधन पेट्रोल भेटणार नाही असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे.